नमस्कार शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे आपल्या किसान मित्र युट्यूब चॅनलमध्ये. चॅनलच्या माध्यमातून आपल्यासाठी घेऊन आले मोठी अपडेट. राज्यातील महत्त्वाच्या बाजार समितीतील आजचा तूर बाजारावर, नागपूर तूर बाजारावर, अमरावती तूर बाजारावर, वाशिम तूर बाजारावर, जालना तूर बाजारावर, परभणी तूर बाजारावर गेल्या काही दिवसापासून तुरीच्या दरामध्ये मोठी वाढ झाली. हिंगणघाट या ठिकाणी 8,420 रुपयाचा प्रति क्विंटलचा तूर बाजारावर आपल्याला पाहायला मिळत आहे. अमरावती, नागपूर, अकोला, कारंजा, वाशिम, जालना या सर्व ठिकाणचा आजचा तूर बाजाराचे अपडेट आपल्याला पाहायला मिळते. पहिली बाजार समिती कारंजा 2550 क्विंटल अवकाले 7,000 ते 8,060 रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव. कारंजा या ठिकाणी सरासरी दर 70 ते 80.6 रुपयापर्यंत बाजाराची अपडेट आपल्याला पाहायला मिळते. तसेच राज्यातील इतर महत्वाच्या ठिकाणांमध्ये सुद्धा लातूर 1378 क्विंटल अवकाले 7,000 ते 8,000 रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव. लातूर कृषी उत्पन्न बाजार समिती सरासरी दर 70 ते 80 रुपयापर्यंत बाजार दर आपल्याला पाहायला मिळतोय. तसेच राज्यातील बाबुळगाव मार्केट 540 क्विंटल अवकाले 7,200 रुपये ते 8,020 रुपयाचा बाजारभाव. बाबुळगाव कृषी उत्पन्न बाजार समिती सरासरी दर 72 ते 80.20 रुपयापर्यंत बाजार. मलकापूर मार्केट 1525 क्विंटल अवकाले 7,000 ते 8,000 रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव. मलकापूर कृषी उत्पन्न बाजार समिती सरासरी दर 70 ते 80 रुपयापर्यंत आहे. हिंगणघाट मार्केट 2310 क्विंटल अवकाले 7,000 ते 8,420 रुपयाचा बाजारभाव. हिंगणघाट कृषी उत्पन्न बाजार समिती सरासरी दर 70 ते 84.20 रुपयाचा बाजारभाव पाहायला मिळतो. दर्यापूर मार्केट 1400 क्विंटल अवकाले 7,400 8,150 रुपयाचा बाजारभाव. दर्यापूर कृषी उत्पन्न बाजार समिती सरासरी दर 74 ते 82 रुपयाचा बाजारभावाची अपडेट आहे. दुधनी मार्केट 970 क्विंटल अवकाले 7,700 ते 8,200 रुपयाचा बाजारभाव. दुधनी कृषी उत्पन्न बाजार समिती सरासरी दर 77 ते 82 रुपयाचा बाजाराची अपडेट. तसेच राज्यातील इतर महत्त्वाच्या ठिकाणची लेटेस्ट अपडेट अमरावती असेल, नागपूर असेल, लातूर असेल, वाशिम असेल सरासरी दर 70 ते 80 रुपये. हिंगणघाटामध्ये 8,400. लातूर मध्ये सुद्धा चांगला दर पाहिला. सोयाबीन, कांदा, तूर उत्पादक शेतकऱ्यांची अपडेट जाणून घेण्यासाठी चॅनलला लाईक करा. धन्यवाद मित्रांनो.